हॅलो एव्हरीवन. गेल्या वेळेस आपण चॅप्टर कुठला गेलेला, रोटेशनल डायनामिक्स. ओके, तर हा तुमचा सेकंड चॅप्टर असणार. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, म्हणजे लेंथ वाईज पण मोठा आहे चॅप्टर, हा खूप मोठा आहे. तर याचे मे बी आपले 3 ते 4 लेक्चर होतील, 3 ते 4 व्हिडिओज आपल्याला बनवावे लागतील, तरच हा चॅप्टर त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये लास्ट इयर पर्यंत, म्हणजे तुमचा आता सिलेबस चेंज झालाय, गेल्या वर्षीपर्यंत एक चॅप्टर होता तुम्हाला, 5th चॅप्टर, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनच्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वापरल्या गेल्या, म्हणजे 70% सरफेस टेन्शन आहे. मग तुम्ही म्हणाल सर रिमेनिंग 30%, तर रिमेनिंग जो 30% आहे ना, तो रिमेनिंग 30% तुम्हाला पुढच्या वर्षीचा सिलेबस घेतलाय, म्हणजेच इंजिनिअरिंगचा सेकंड इयरचा सिलेबस आहे. तो पूर्ण तिथे एक सब्जेक्ट आहे, फ्लुइड मेकॅनिक्स. तर त्याच्यातल्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आणि त्यातले खूप सारे डेरिव्हेशन्स याच्यामध्ये घेतले, खूप सारे म्हणजे 30%. आणि हा चॅप्टर पूर्ण बनवलेला आहे. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही लास्ट इयरचं रिफर करू का? लास्ट इयरचं तुम्ही सरफेस टेन्शन रिफर केलं ना, तर हा कळेल तुम्हाला. पण काही प्रॉपर्टीज आहेत, बर्नॉलीज इक्वेशन्स किंवा टर्ब्युलन्स फ्लो, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा त्या प्रॉपर्टीज वापरल्या गेल्या किंवा हे टर्म्स, हे तुम्हाला पुढच्या वर्षीच्या बुकमध्ये मिळतील, लास्ट इयरच्या बुकमध्ये मिळणार नाही. ओके, तर आपण हा न्यू चॅप्टर स्टार्ट करूयात. तर चॅप्टरचं नाव काय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल म्हणजे काय? काहीतरी फ्लो होणार आहे ना, किंवा जसं एक्झाम्पल दिलेलं सरांनी तुम्हाला, की एखाद्या डॅम मध्ये पाणी साचलेलं आहे, तर तिथे कुठली एनर्जी? पोटेन्शियल ना. त्यानंतर तो खाली पडतोय पाणी, तर पाणी फ्लो मध्ये, तर कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी. ते पाणी त्या टर्बाईनवर पडतंय. ओके, तर टर्बाईन रोटेट होतोय, तर रोटेट होतोय म्हणजे कुठली एनर्जी? रोटेशनल ना. रोटेट झाल्यानंतर तो कुठल्या तरी बॅटरीमध्ये स्टोअर होतोय. ओके, आणि बॅटरीमध्ये स्टोअर केल्याच्या नंतर आपण फॅनला देतो, तर फॅनला दिलेली कुठली एनर्जी? इलेक्ट्रिकल. आणि फॅनला जर एनर्जी दिली आहे त्यामुळे तो फॅन फिरतोय ना, तर ती मेकॅनिकल प्रॉपर्टी, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी त्याला दिल्यावर ती मेकॅनिकल प्रॉपर्टी फ्लो होते. त्यामुळे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर फ्लुइड मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या वापरलेल्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्या चॅप्टर. ओके, तर सर्वात पहिले फ्लुइड. तुम्हाला सर फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे असा कुठलाही मॅटर किंवा असा कुठलाही सबस्टन्स जो फ्लो करतो. 3 मॅटर आहेत, 3 स्टेट्स आहेत ना, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, तर या तिघांपैकी ज्या गोष्टी फ्लो होतात त्यांना फ्लुइड म्हणतो. सॉलिड तर फ्लो नाही होत, लिक्विड फ्लो होतो आणि गॅस सुद्धा फ्लो होतो. समजते? म्हणजे लिक्विड आणि गॅस हे फ्लुइडचे सबस्टन्स असणार आहे. समजते? ज्या गोष्टी फ्लो होत आहेत, द सबस्टन्स विच कॅन फ्लो, जो कुठलाही सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो ना, त्याला म्हणतात फ्लुइड. त्याला म्हणतात फ्लुइड. समजते? सॉलिड नाही. तुम्ही म्हणाल सर मग सॉलिड, आता एखादी गाडी असेल, गाडीला टायर आहे, तर आम्ही धक्का दिला तर गाडी पण फ्लो होईल ना, असे बावळट क्वेश्चन करू नका. ओके, समजते? गॅस आणि लिक्विड हे दोघेच फ्लो होऊ शकतात. समजते? म्हणजे सबस्टन्स, आता मॅटर म्हटलं ना आपण, तर मॅटर 3 प्रकारचे, सॉलिड, त्यानंतर लिक्विड आणि गॅस. एक चौथा पण मॅटर असतो, प्लाझ्मा. हा वर्ड पण तुम्हाला नेक्स्ट इयर आहे त्याच्यातनं इथे शिफ्ट केलेला आहे. लास्ट इयर पर्यंत तुम्हाला हे 3च दिलेले असायचे. हा प्लाझ्मा या वर्षी आलेला आहे. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तर याच्यामध्ये हे दोघेच फ्लो करू शकतात. प्लाझ्मा काय असतो? सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तिघे सेपरेट आहेत, आणि प्लाझ्मा जो आपण स्वतःहून बनवतो. समजतंय? हे नॅचरली पण आकार आहेत ना, नॅचरली पण मिळू शकतात. पण प्लाझ्मा काय? असा सबस्टन्स, असा मॅटर जो आपण स्वतःहून बनवतो. ओके, तर तो चौथा मॅटर आहे. तर जे फ्लो होत आहेत त्यांना काय म्हणतो आपण? फ्लुइड्स. ओके, त्यानंतर सबस्टन्स विच कॅन फ्लो, जे फ्लो होऊ शकतात ते. त्यानंतर डिफॉर्म बाय एक्सटर्नल फोर्स. आता बघा, एखादा सॉलिड आहे, आता इथे हा डस्टर्स घ्या, हा पूर्ण सॉलिड आहे, मी इथून फोर्स लावतो त्याला काय फरक पडतोय? नाही, कारण ह्याच्यात रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतोय, ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढच्या ह्याच्यातच. तर हा चेंज नाही होते, याचा शेप चेंज होत नाहीये कारण हा सॉलिड आहे. पण समजा हा पूर्ण लिक्विडचा असता, इमॅजिन होतंय काही कसं दिसेल सर लिक्विडचा असतं, तर मला नाही माहिती, तो कुठल्या तरी कंटेनर मध्ये ठेवला असता किंवा काही. पण समजा पूर्ण लिक्विडचा आहे, जर मी याला फोर्स लावला असता
हा चेंज झाला असता समजतंय, त्याला म्हणतो डिफॉर्म बाय एक्सटर्नल फोर्स. मी एक्सटर्नल फोर्स लावतोय तर डिफॉर्म होतोय ना. फॉर्म म्हणजे काय, बनणं. डी म्हणजे काय, चेंज होणं ना. कुठलं तरी एक्सटर्नल फोर्स मध्ये वेगळं काहीतरी तयार होणं म्हणजे डिफॉर्म ना. पूर्ण चेंज होतोय शेप त्याचा कुठल्या एक्सटर्नल फोर्समुळे. मग फ्लुइडचा एक्सटर्नल फोर्समुळे डिफॉर्म होऊ शकतं. इमॅजिन करा ना, लिक्विड आणि गॅस एक्सटर्नल फोर्स लावला तर चेंज होऊ शकतात ना, डिफॉर्म होऊ शकतात. त्यानंतर फेज ऑफ मॅटर. बघा मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं तेच लिहिले तिथे, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. म्हणजे फ्लुइड मध्ये कुठले येऊ शकतात, तर फ्लुइड मध्ये हे तीन येऊ शकतात, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. समजतंय. प्लाझ्मा काय म्हटलेलं मी, जे बनवले जातात. ओके, म्हणजे आर्टिफिशियली कुठल्या लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेही बनवले जाऊ शकतात, त्यांना म्हणतो प्लाझ्मा. आणि याची लाईफ काहीतरी टेम्पररी असते, म्हणजे काही 2 सेकंड, काही 2 मिनिट, काही 20 मिनिट. ते डिपेंड करतं की प्लाझ्मा म्हणजे तो मटेरियल किंवा तो सबस्टन्स कुठला बनवलेला आहे त्याच्यावर त्याची लाईफ डिसाईड होते. ओके, हा परमनंट नसतो. समजते. प्लाझ्मा बद्दल तुम्हाला काय एवढं एक्सप्लेन केलं नाही, फक्त हा वर्ड दिलाय आणि याच्यावरती 2 लाईन दिल्या, ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, त्यानंतर शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. ओके, तर शेअर मॉड्युलस म्हणजे काय. ओके, तर शेअर मॉड्युलस म्हणजे समजा हा एक सॉलिड ब्लॉक आहे. ओके, तर हा इथून फिक्स्ड आहे. ओके, हा फिक्स्ड आहे. तर मी जर ह्याला इथून फोर्स लावला, ह्याला इथून फोर्स लावला तर हा असा शिफ्ट होईल ना. इथून फिक्स आहे एवढं लक्षात ठेवा. इथून मी फक्त वरून फोर्स लावतो. ओके, तर हा इथून जर फिक्स्ड आहे तर हा थोडासा असा टिल्ट होईल ना, डॉटेड. असं होईल. हे डॉटेड दिसतात लाईन्स. समजतंय. इथून फिक्सच आहे पण मी इथून फोर्स लावतोय तर ह्याने ही ओरिजिनल पोझिशन आहे आणि त्यानंतर कुठपर्यंत गेलाय, इथपर्यंत. समजतंय. म्हणजे इथे जो फोर्स लावलाय तर हा फोर्स कुठला झाला, शेअरिंग फोर्स. समजतंय. तर तो शेअरिंग फोर्स लावलेला आहे इथे म्हणजे ह्या पॉइंटला, तर तो इथपर्यंत शिफ्ट झालाय ना. समजते. आणि हे शेअरिंग फोर्स सॉलिड मध्ये असतो, लिक्विड मध्ये का नसतो ते सांगतो मी पहिले. हे सॉलिडचं एक्झाम्पल घेतलं मी. ओके, तर लिक्विड मध्ये मला सांगा, लिक्विड इथे ठेवलेला आहे तर असा कुठला टिल्ट होऊ शकतो का, नाही ना. बट ऑफकोर्स थोडासा लॉजिक लावा तुम्ही. ही सॉलिड बॉडी आहे, त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाला स्ट्रॉंगली अटॅच्ड आहेत ना. समजतंय. हा इथे ठेवलेला आहे, ते इथे फोर्स लावल्यावर हा वरून शिफ्ट होऊ शकतो. पण लिक्विड किंवा गॅस याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर काय फरक पडणार आहे का, काय नाही. समजा इथे जर एखाद्या वेळेस लिक्विड आहे याच्यात समजा, तर इथे फोर्स लावला तर हा एवढा डिफॉर्म होईल ना, इथली जागा चेंज होईल, पूर्ण थोडीना चेंज होणार आहे. म्हणजे शेअरिंग फोर्स इथे अप्लाय होणारच नाहीये, म्हणून शेअरिंग फोर्स 0 दिलाय. आणि तुम्ही म्हणाल सर हे मॉड्युलस काय, तर मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस बाय. समजते. आता सॉलिड सबस्टन्स आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेस आला, पण लिक्विड मध्ये काय स्ट्रेस आला का, फोर्स मी अप्लाय करतोय तर लिक्विड मध्ये स्ट्रेस नाहीच आहे. समजतंय. नाहीच आहे म्हणजे काय, 0 ना. ओके, समजतंय. नाहीच म्हणजे काय, 0. आणि 0 अपॉन स्ट्रेन काही असू दे किंवा नसू दे, 0 अपॉन एनिथिंग तर काय येणार, 0च येणार ना. म्हणून इथे 0 आले. समजतंय तुम्हाला. त्यानंतर काय, फ्लो अंडर द प्रेशर ऑर फोर्स. म्हणजे जो लिक्विड आहे किंवा जो फ्लुइड आहे तो कुठल्या तरी प्रेशर किंवा फोर्सच्या अंडर फ्लो करतो. समजतंय. हे आम्ही तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन जेव्हा न्यूमरिकल येईल किंवा डेरिव्हेशन येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठलाही फ्लुइड तो जर फ्लो करतो ना, तो प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या प्रेशर किंवा फोर्सच्या अंडरच फ्लो करतो. समजतंय. ओके, पाहिजे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, ते 2-3 फोर्सेस आहेत
तर हे कुठल्या टाईपचे फोर्सेस आहेत तर ते सांगणार, ते कळेल तुम्हाला 2 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. ओके, तर कम्प्रेसिव्ह फोर्स. ओके, तर कम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय, एखादा सॉलिड ब्लॉक तुम्ही कन्सिडर करा. तर कंप्रेस म्हणजे काय, आतमध्ये दाबणं असं होतं ना. समजतं, मी इथून पण दाबतोय, समोरून पण दाबतोय आणि वरून पण आणि खालून पण दाबतोय, तर कंप्रेस होतंय ना. तर त्याला कुठल्या एका फोर्सला काय म्हणतात, कंप्रेसिव्ह फोर्स. त्यानंतर मग टेन्साईल काय, कंप्रेस तर केलं तुम्ही लोकांनी, त्यानंतर आपण खेचू पण शकतो ना. समजतंय, खेचू पण शकतो बाहेर किंवा असा, तर त्याला काय म्हणणार, टेन्साईल. आठवतंय आपण पेंड्युलमचं केलेलं होतं, पेंड्युलमच्या वेटमुळे इथे टेन्शन क्रिएट होत होतं. समजतंय, तर काय म्हणजे इथे वर खेचल्यासारखं होत होतं, म्हणून त्याला टेन्साईल फोर्स म्हणायचे. ओके, टेन्शन बोलत होते, तर टेन्साईल फोर्स का असणार, आपण खेचला ना तर त्याला टेन्साईल फोर्स म्हणणार. समजतंय. आता त्यानंतर रिस्टोरिंग फोर्स काय, प्रत्येक सॉलिड मध्ये रिस्टोरिंग फोर्स हा असतो, कुठलाही सॉलिड असू दे. म्हणजे समजा एखादा ब्लॉक घेतला मी हा, ओके, एखादा ब्लॉक आहे हा, आणि मी काय करतोय, इथून फोर्स लावतोय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं टेन्साईल फोर्स. ओके, तर तेव्हा मी एक शब्द पण म्हटलेला रिस्टोरिंगचा. तर रिस्टोरिंग काय होतं ते मी आता सांगतो. तर इथून समजा तुम्ही एक फोर्स लावलाय, शिअरिंग फोर्स, तर बॉडी अशी डिफॉर्म होणार थोडीशी. समजते, अशी थोडीशी डिफॉर्म होणार. ओके, अशी थोडीशी इथपर्यंत येणार. ओके, इथे ओरिजिनल. आता इथे आल्याच्या नंतर आपण जर हा फोर्स रिमूव्ह केला तर ती बॉडी मागे पण येऊ शकते. समजते, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला, किंवा ही बॉडी ऑलरेडी इथे आहे, तुम्ही इथून जो फोर्स लावताय ना, फोर्स काहीतरी फोर्स अप्लाय करताय, तर लगेच बॉडी तिथे शिफ्ट नाही होते ना. समजतंय, लगेच बॉडी तिथे शिफ्ट नाही होते. म्हणजेच काय, बॉडीच्या आतमध्ये पण काहीतरी मॉलिक्युल्स आहेत ना, बॉडीच्या आतमध्ये पण मॉलिक्युल्स आहेत. तुम्ही समजा इथून एक फोर्स लावताय, तर ती बॉडी लगेच फ्री होत नाहीये किंवा लगेच त्या साईडला डिफॉर्म होत नाहीये. का, कारण बॉडीच्या आतमधले पण मॉलिक्युल्स तुम्हाला अपोज करतायत ना. समजतंय, तुम्ही जो फोर्स लावलाय त्या फोर्सला बॉडीचे आतले मॉलिक्युल्स पण अपोज करतायत. तर तो आतले मॉलिक्युल्स अपोज करतायत, तर त्याला काय म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे तुम्ही जो फोर्स अप्लाय करताय त्या फोर्सला अपोज करून परत स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी जे मॉलिक्युल जो फोर्स लावतात ना, तो फोर्स असतो रिस्टोरिंग फोर्स. समजतंय, म्हणजे इथे गेल्याच्या नंतर समजा मॉलिक्युल्स परत येऊ शकतात किंवा परत मागे येऊ शकतात, तर त्या फोर्सला काय म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स. समजतंय, तुम्हाला जी इमेज येते डोक्यामध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये तर आहे, डेफिनेशन डायग्राम पण दिलेली आहे, तर तुम्ही तिथे चेक करू शकता. आपण काय करतो, इथून फोर्स लावतोय, इथून फोर्स लावल्याच्या नंतर त्या फोर्सला अपोज करणारा दुसरा जो फोर्स असेल त्या फोर्सला म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे 2 मिनिटाचा छोटासा टॉपिक होता, पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता. हा, तर आता नेक्स्ट टॉपिक काय आहे, फ्लुइड ॲट रेस्ट. म्हणजे याच्या आधी आपण काय केलेलं, समजा एखादा फ्लुइड असेल तर तो फ्लो करतोय ना. म्हणजे समजा इथे आहे तर तो इथे असा फ्लो करतोय. समजतंय, तर आता फ्लुइड जर रेस्टला असेल तर त्याच्यावरती कुठल्या प्रॉपर्टीज ऍक्ट करतात किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, कुठले फोर्स, कसा प्रेशर ऍक्ट होईल, हे याच्यामध्ये क्लिअर होणार. ओके, तर फ्लुइड ऍट रेस्ट म्हणजेच काय, हायड्रोस्टॅटिक. हायड्रो म्हणजे काय, वॉटर ना, वॉटर. आणि स्टॅटिक म्हणजे काय, थांबलेलं आहे, युअर रेस्ट. हाच वर्ड त्याच्यामध्ये वापरला गेलाय. हा वर्ड टेक्स्टबुक मध्ये वापरलेला गेलेला आहे. ओके, तर हे काय, ही पुढे प्रॉपर्टी. ओके, याच्यावरती तुम्हाला पुढे पूर्ण सब्जेक्ट असणार आहे नेक्स्ट इयरला. तर हायड्रोस्टॅटिक. ओके, तर ही प्रॉपर्टी वापरली गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण पहिले इथे येऊयात. तर याच्यावरती कुठला फोर्स, जर लिक्विड रेस्टला आहे तर त्याच्यामध्ये समजा मी एखादा कुठलाही सरफेस एरिया किंवा कुठलीही बॉडी जर मी लिक्विडमध्ये डीप केली तर कुठला फोर्स त्याच्यावरती किंवा कुठला प्रेशर त्याच्यावरती ऍक्ट होईल, तर हे याच्यावर सांगितलेलं आहे. ओके, तर आपण काय केलं, सर्वात पहिले समजा एक बीकर आहे, एक वेसल आहे, कंटेनर आहे, तर त्याच्यामध्ये लिक्विड आहे. ओके, ओके, लिक्विड आहे आणि हे सगळे काय लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. समजते. आता समजा
एक इथे बॉक्स आहे, या बॉक्सला असं दाबलं तर कम्प्रेस झालाय. ओके, कम्प्रेस झाल्यानंतर मी काय केलं, त्याला लिक्विड मध्ये डिप केलंय. हे दिसतंय. ओके, तर मी लिक्विड मध्ये डिप केल्याच्या नंतर हे सगळे जे मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे मॉलिक्युल्स या वेसलच्या वॉलवर, त्या वेसलच्या वॉलवर पण फोर्स अप्लाय करणार. समजतंय? फोर्स अप्लाय करणारा, प्रेशर नाही, फोर्स अप्लाय करणार. तर इथे पण मॉलिक्युल्स आहेत ना, समजतंय? हे मॉलिक्युल सुद्धा काय करणार, फोर्सच अप्लाय करणार. समजतंय? फोर्स अप्लाय करणार वॉलवर. तर प्रेशर म्हणजे काय, तर ह्या मॉलिक्युल्सने जेवढा फोर्स अप्लाय केलेला आहे, जेवढ्या एरियावर, समजते, एखाद्या एरियावर किती फोर्स अप्लाय केलेला आहे, तर त्यांचं रिलेशन म्हणजे काय असतो, प्रेशर. समजतंय? एखाद्या एरियावर तुम्ही म्हणाल सर हा एखादा एरिया आहे असं कन्सिडर करा ना, की हा एक बीकर आहे, म्हणजे कसं का स्क्वेअर बॉक्स आहे. हा जो टॉप व्ह्यू दिसतोय हा जो स्क्वेअर मध्ये, आणि समोरून बघितला की असा दिसतोय, म्हणजे हा काहीतरी एरिया असेल ना, काहीतरी एरिया असेल. तर त्या एरियावर किती फोर्स ऍक्ट करतोय त्या मॉलिक्युल्स मुळे, तर फोर्स पर एरिया, तर तो काय असणार आहे, प्रेशर. समजतंय? लास्ट लेक्चरला सरांनी पण सांगितलेलं, तो वर्क डनच्या याच्यामध्ये फॉर्म्युला झालेला आहे तुम्हाला फोर्सचा, काय होता, प्रेशर इंटू एरिया. तर तेच मी काय केलंय, एरिया इथून घेतलाय आणि इथला. समजतंय? काय रॉकेट सायन्स नाही याच्या मागे, तुम्ही लक्षात ठेवा. फोर्स पर एरिया म्हणजे फिजिक्स मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रेशर. ओके, फोर्स पर एरिया. तर तोच फोर्स लिक्विड कॉलमचा जो फोर्स असणार आहे आणि ज्या एरियावर ऍक्ट करतो त्याच्यामुळे तो प्रेशर क्रिएट होतोय. म्हणजे इथे या लिक्विड बॉलवर जो प्रेशर क्रिएट होतोय तो एवढा असणार आहे. सेम इथे असेल ना, समजतंय? कारण मॉलिक्युल्स तर तेच आहेत. समजा बीकर असा काहीतरी वेगळा आहे, समजतंय? म्हणजे ह्या वॉलवर फोर्स तर ते सेमच ऍक्ट करणार. मॉलिक्युल्स एकाच लिक्विडचे आहेत, तर फोर्स तर सेम ऍक्ट करणार ना, फोर्स तर सेमच असणार सगळ्यांचा. समजतंय? लिक्विड सेम आहे, समजा वॉटरच आहे त्याच्यामध्ये, तर काय फोर्स सेम आहे सगळीकडे, पण एरिया वेगळा आहे ना. समजतंय? मग प्रत्येकाचा प्रेशर पण वेगळा असणार. समजतंय? तर प्रत्येकाचं प्रेशर कसं वेगळं असेल, फोर्स काय आहे, सेम आहे. समजतंय? तर मी काय केलं आता, फोर्स कॉन्स्टंट. समजतंय? फोर्स हे काय, हा टॉप व्ह्यू आहे का, थोडं लक्षात ठेवा. टॉप व्ह्यू आहे हा, म्हणजे वरून बघतोय बीकर, आता समोरून बघितलं तर असा दिसतोय. ओके, तर समजा इथे फोर्स कॉन्स्टंट आहे, तर प्रेशर बदलेल ना, कारण एरिया बदलणार, इथला एरिया आणि इथला एरिया वेगळा आहे. ओके, तर बदलणार म्हणजे काय, जर एरिया वाढला तर प्रेशर काय होणार, कमी होणार. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत ना. जर प्रेशर वाढला तर एरिया कमी होणार, किंवा प्रेशर कमी झाला तर एरिया वाढणार. समजतंय त्या डायग्राम वरून? किंवा अजून एक पाहिजे तरी तुम्हाला एक्सप्लेन करतो, छोटंसं लगेच होईल. हा एक बीकर आहे, कंटेनर, आणि हा एक बीकर आहे. ओके, लिक्विड एवढंच आहे. ओके, समजतंय? म्हणजे 1 लिटर कन्सिडर करा, 1 लिटर लिक्विड आहे, ते पण याच्यामध्येच आहे, ह्याच्यामध्ये पण तेवढंच आहे. ओके, तर इथला एरिया आणि इथला एरिया वेगळाच आहे ना. समजतंय? म्हणजे त्या एरियावर ऍक्ट होणारा प्रेशर हा पण वेगळा असणार ना. समजतंय? म्हणून हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल. जर एरिया वाढला तर प्रेशर कमी होणार, प्रेशर वाढला तर एरिया कमी होणार. ओके, त्यानंतर इथे काय, ए सरफेस एरिया फोर्स तेच दिले, बाकी काय नाही. द सरफेस डज नॉट ऍक्सेलरेट बिकॉज ऑफ द सराउंडिंग, बिकॉज ऑफ ऑल सराउंडिंग एक्झर्ट इक्वल नॉर्मल प्रेशर. समजतंय? म्हणजेच काय, हा जो डायग्राम होती ना मी मागाशी एक्सप्लेन केलेली, वॉलवर तर एक्झर्ट होतोय प्रेशर, पण इथे जो मी डिप केलेला आहे ना, हा काहीतरी सबस्टन्स आहे ना,
हा मी इथे पुट केलेला आहे आतमध्ये, तर त्याच्यावर सुद्धा सेमच फोर्स ऍक्ट होणार ना, कारण वॉटरच आहे, समजते, सेमच फोर्स ऍक्ट होणार. आता ह्या साईडने पण सेम फोर्स ऍक्ट होतोय, त्या साईडने पण सेम फोर्स ऍक्ट होतोय. मग हा मूव्ह होईल का कुठे? नाही ना, कारण मॉलिक्युल्स तर सेमच असणार आहेत, तर फोर्स पण सेमच अप्लाय केला जाईल. तर हा जो ब्लॉक आहे आतमध्ये तो कुठे मूव्ह होईल का? नाही. म्हणजे तो ऍक्सेलरेट होईल का? नाही. म्हणून सांगितलेलं आहे की डू नॉट ऍक्सेलरेट. समजतंय? फोर्स इक्वल असेल तर मग तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या डोक्यात येते एखादा मोठा जर तुमच्याकडे टब असेल तर त्याच्यामध्ये एखादा मार्कर किंवा काही सबस्टन्स टाकून बघा आणि तो असा पकडून ठेवा फ्रीली, तर तो हलणारच नाही. आता असं म्हणू नका की सर पाण्याला आम्ही हलवलं तर तो हलेल. पाण्याला हलवलं म्हणजे काय, तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावलाय ना. एक्सटर्नल फोर्स न लावता तो सबस्टन्स किंवा तो जो ब्लॉक आहे तो मूव्ह सुद्धा करणार नाही. समजते? म्हणजे ऍक्सेलरेट करणार नाही. हे छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीज का वापरल्या गेल्या आहेत माहितीये का? पुढे जे डेरिव्हेशन देणार आहेत ना, ती क्लिअर करण्यासाठी हे वापरलेले आहेत. समजते? तो बॉल ऑफ प्रेशर काय असणार आहे? एवढा पी काय असणार आहे? F/A. समजलेला आहे? पाहिजे ते लिहून घेऊ शकता. ओके, तर ह्याच्या आधी पूर्ण थेरॉटिकल पार्ट होता. आता डेरिव्हेशन आहे आपल्याकडे. हे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. काय 2 ते 3 मार्क्स साठी येत आहे. ओके, तर हे डेरिव्हेशन कशावर बेस्ड आहे? काय तर याच्यावर सरफेस टेन्शनवरच बेस्ड आहे की एखादा बीकर आहे. ओके, एखाद्या बीकर मध्ये जर आपण एखादी बॉडी डिप केली, ओके, तर त्या बॉडीवर लिक्विड कॉलम मुळे किती प्रेशर ऍक्ट होतोय किंवा किती प्रेशर अप्लाय केला जाईल लिक्विड कॉलम. लिक्विड कॉलम म्हणजे काय? इथे जे मॉलिक्युल्स आहेत ना लिक्विडचे, ते त्या सरफेसवर किंवा त्या बॉडीवर किती फोर्स ऍक्ट करतील, टोटल प्रेशर किती असेल त्या बॉडीचा त्या लिक्विड कॉलम मुळे, तो प्रेशर आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. ओके, तर सर्वात पहिले काय केलंय? एक बीकर घेतलंय. बीकर किंवा वेसल पण म्हणू शकता तुम्ही. एक वेसल घेतलंय, वेसल मध्ये पाणी फिल केलेलं आहे. तर आता हे वॉटर आहे, वॉटर टाकलंय, तो वरचा एरिया काय असणार आहे? एअर मध्ये आहे, तर तो एअर असेल. त्याच्यामध्ये आपण एखादं सिलेंड्रिकल शेप मध्ये एक बॉडी घेतलेली आहे, सिलेंड्रिकल शेप मध्ये, तर ती बॉडी त्याच्यामध्ये डिप केलेली आहे. समजते? बॉडी आतमधनं मोकळी नाही आहे, पूर्ण सॉलिड आहे, रिजिड बॉडी आहे, म्हणून ती डीप होतीये ना. जर आतमधनं एखादा ड्रम असला आणि तो आतमधनं जर ऑलो असता तर ते पाण्याच्या आतमध्ये बुडलंच नसतं. समजते? डीप झालंच नसतं. तर आता ही पूर्ण बॉडी रिजिड आहे, तर ती काय केली? पाण्याच्या आतमध्ये गेलेली आहे. ओके, तर डेरिव्हेशन स्टार्ट करूया आपण. तर कन्सिडर अ वेसल. काय म्हणजे एक वेसल कन्सिडर केलं आहे. थेरी पार्ट त्या डेरिव्हेशन मध्ये येईलच, जेव्हा नोट्स देऊ ना तुम्हाला त्याच्यामध्ये येणारच. ओके, तर काय केलंय? एक वेसल कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये एखादी सिलेंड्रिकल शेप मध्ये बॉडी आहे ती त्याच्यामध्ये डिप केलेली आहे. तर तेच लिहिलेलं होते, कन्सिडर अ वेसल, जो पूर्ण आहे तो. त्याच्यामध्ये एक सिलेंड्रिकल जी बॉडी आहे त्याचा एरिया म्हणजेच काय? त्यानंतर डेन्सिटी. डेन्सिटी कोणाची असणार? वॉटरची. समजतंय? डेन्सिटी कोणाची असणार? वॉटरची. कारण त्या पूर्ण बॉडीला कुठल्या सबस्टन्स किंवा कुठल्या मॅटरने ऑक्युपाय केलेले आहे? वॉटरने. समजतंय? तर डेन्सिटी असणार वॉटरची. त्यानंतर एच स्टँड्स फॉर हाईट. इथपासून इथपर्यंत ना सिलेंडरची हाईट किती असणार टोटल? तर ते दिलेलं आहे. सुरुवातीला आपण कन्सिडर करतो माहितीये, त्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, आता फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम म्हणजेच काय? समजा आता इथे काहीच नाहीये, लिक्विड भरलेलं आहे. आता आपण काय केलं? ही बॉडी घेऊन आलो, ती बॉडी त्याच्यामध्ये डिप केली. ओके, तर ती बॉडी त्याच्यामध्ये डिप केलेली आहे. तर ती जेव्हा बॉडी खाली येत आहे, खाली आल्यापर्यंत इथे स्टेबल होईल ना. ओके, पण ती जेव्हा खाली येत आहे तेव्हा इथे काहीतरी फोर्स अप्लाय होतोय ना. तो फोर्स म्हणजे कुठला आहे? लिक्विड कॉलम मुळे तयार होणार. ओके, फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम, तोच फोर्स असणार आहे. ओके, तर तो फोर्स कोणाला अपोज करतोय? वरून कुठला फोर्स? म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर लिक्विड फोर्स इथूनच ऍक्ट होणार का? वरून नाही होणार का? इथून पण होऊ शकतो ना. इथूनही होऊ शकतो, पण ह्याच्यासाठी इथून जर जो फोर्स ऍक्ट होणार आहे ना, ह्याच्यासाठी पुढचं डेरिव्हेशन आहे.
ओके, तर ह्या डेरिव्हेशन मध्ये वरून ऍक्ट होणारा फोर्स कन्सिडर केलेला नाहीये, फक्त इथला फोर्स कन्सिडर केलेला आहे. ओके, तर हा फोर्स त्या बॉडीवर ऍक्ट करतोय ना, तर वरून सुद्धा एक फोर्स येणार. तो वरचा फोर्स म्हणजे कुठला? वेट. समजते? वेट मुळेच तो खाली येतोय ना, समजते? वेट मुळेच तो खाली येतोय आणि त्या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी किंवा त्या फोर्सला अपोज करण्यासाठी कुठला फोर्स आहे? लिक्विड कॉलम मुळे तयार झालेला फोर्स. समजते? लिक्विड कॉलमचा फोर्स. तर वेट जो फोर्स आहे त्याला अपोज करण्यासाठी कुठला फोर्स असणार आहे? लिक्विड कॉलमचा फोर्स. म्हणून F इज इक्वल टू mg दिलेला आहे. समजतंय? म्हणून F इज इक्वल टू mg, म्हणजे जो लिक्विड कॉलमचा फोर्स असणार आहे तो वेट एवढाच असणार आहे. समजतंय? म्हणून इक्वल दिलेला आहे. त्यानंतर प्रेशर exerted by the fluid on the cylindrical body. Pressure exerted by the fluid on cylindrical body म्हणजे cylindrical बॉडीवर किती प्रेशर ऍक्ट होतोय. समजते? याच्या आधीच आपण केलं कुठली बॉडी आठवते ती अशी डायग्राम, अशी एक डायग्राम होती याच्या आधीच केलेली. इथे एक बॉडी काहीतरी डीप केलेली आपण. समजते? ऍक्सिलरेट होऊ नाही शकत आहे, पण त्याच्यावरती फोर्स किती ऍक्ट करणार किंवा प्रेशर, टोटल प्रेशर काय असेल? हे मॉलिक्युल्स असतात, हे बॉलवर अटॅक करतात, म्हणजे बॉलवर जर फोर्स लावला तर इथे प्रेशर किती तयार होईल, इथे प्रेशर किती तयार होईल. तर तसंच ती बॉडी पण एक डिप केली आहे ना, त्या बॉडीचा पण काहीतरी एरिया असेल आणि त्या काहीतरी एरियावर मॉलिक्युल्स पण फोर्स लावणार, म्हणजे त्या बॉडीवर कुठला तरी प्रेशर पण ऍक्ट होईल ना, त्या बॉडीवर पण काहीतरी प्रेशर ऍक्ट होईल. तो कुठला? तर P इज इक्वल टू F बाय A. समजतंय? प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लुइड, फ्लुइड मुळे सिलेंडरवर जो प्रेशर ऍक्ट होतोय तो कुठला असणार आहे? F इज इक्वल टू P इज इक्वल टू F बाय A. A म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्या सिलेंडरचा. समजतंय? आणि फोर्स जो अप्लाय केलेला आहे तो. ओके, तर त्यानंतर आता फोर्स कोणाला इक्वल आहे? mg ला ना. समजते? फोर्स कोणाला इक्वल आहे? mg ला. तर आपण काय केलं? f च्या ठिकाणी काय केलं? mg पुट केलेला आहे. ओके, एरिया ऍज इट इज, त्याला इक्वेशन नंबर 1. ओके, आता m इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला आठवते? 10वीला पण लागलेला आहे हा. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमला काय केलं मी? फक्त इथे मल्टिप्लाय केलंय. तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. तर तेच झालेलं आहे. ओके, तर मास ऍज इट इज, डेन्सिटी रो तो तर आहे, इनटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कोणाचा? सिलेंडरचं. तर व्हॉल्यूम कसं फाइंड करणार? हा जो एरिया आहे तो इनटू हाईट, त्यालाच बोलतो ना व्हॉल्यूम. 3 डायमेन्शन मध्ये आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो, 2 डायमेन्शन मध्ये आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. समजतंय? तर काय असणार आहे? व्हॉल्यूम काय असेल? एरिया इनटू हाईट. तर आपल्याला व्हॉल्यूम मिळेल ना. समजतंय? तर ती व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. मग काय केलं इथे? मग सिंपल मल्टिप्लिकेशन केलंय. त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू काय मिळाली? रो ए एच. ही m ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. ओके, समजतंय? इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट केली. m ची व्हॅल्यू काय? रो ए एच, ती पुट केली. रो ए एच आणि g ऍज इट इज कॅरी झालेला आहे आणि a डिनॉमिनेटरला जो एरिया आहे तो ऍज इट इज. त्यानंतर एरिया कॅन्सल झाला आणि राहिलं काय? P इज इक्वल टू रो जी एच. समजतंय? रो म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ फ्लुइड, म्हणजे आतमध्ये जो फ्लुइड वापरणार आहोत आपण त्याची तर डेन्सिटी आपल्याला माहीतच असेल ना. म्हणजे तुम्ही जर कुठला एक्सपेरिमेंट करताय आणि आतमध्ये जो फ्लुइड वापरलाय त्याची डेन्सिटी तर माहीतच असेल. समजतंय? त्याच्यानंतर जी काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू तर नोनच आहे 9.8. त्याच्यानंतर एच काय असेल? जो सिलेंडर तुम्ही आतमध्ये टाकणार आहात, आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये किंवा त्या फ्लुइडच्या आतमध्ये जो सिलेंडर टाकणार आहात त्याची पण हाईट तुम्ही मेजरच केलेली असेल ना एक्सपेरिमेंट करताय तर. म्हणजे तुम्हाला तीनही व्हॅल्यू नोन असतील. तिन्ही व्हॅल्यूचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला प्रेशर मिळेल. तो प्रेशर
जो त्या बॉडीवर ऍक्ट होतोय किंवा बॉडीवर एक्झर्ट होतोय, समजतंय, त्या फ्लुइडमुळे त्या बॉडीवर कुठला प्रेशर एक्झर्ट होतोय तो प्रेशर आपल्याला मिळणार आहे. समजतंय, सिंपल आहे डेरिव्हेशन आणि मोस्टली 3 मार्क्सला येते एक्झामला. समजतंय, पूर्ण डेरिव्हेशन समजलेलं आहे, पाहिजे तर लिहू शकता. ओके, तर हा एक छोटासा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि व्हॅक्यूम काय असतं ते दिलेलं आहे. ओके, तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय, आपण समजा आता अर्थवर आहोत. ओके, तर आपल्या आजूबाजूला एअर आहे ना. ओके, तर एअरमुळे समजा आता हा अर्थ आहे, तर इथे आजूबाजूला एअर आहे ना. समजा इथे एखादी बॉडी आहे. ओके, तर एअरमुळे त्या सरफेस एरियावर जो फोर्स ऍक्ट होतोय ना, कुठल्याही बॉडीच्या सरफेस एरियावर जो फोर्स ऍक्ट होतोय, तर त्या फोर्स ज्या एरियावर ऍक्ट होतोय ना, तर त्याला आपण म्हणणार प्रेशर. समजले, आता सिंपल, कुठला तरी फोर्स ऍक्ट होतोय, त्या एअरमुळे सरफेस एरियावर फोर्स ऍक्ट होतोय. फोर्स एरिया म्हणजे काय, प्रेशर ना. तर ज्या एरियावर फोर्स ऍक्ट होतोय, तर त्याच्यामुळे कुठला तरी प्रेशर इंड्यूस होईल ना, कुठला तरी प्रेशर मिळेल. तर तो प्रेशर म्हणजे कुठला, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. इन शॉर्ट एवढं लक्षात ठेवा, एअरमुळे म्हणजे सराउंडिंग आपला आता ह्या मी इथे उभा आहे त्याच्यामुळे त्या सराउंडिंगमुळे जो एअर आहे, एअरमुळे जो प्रेशर एक्झर्ट होतो तो प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. एवढं लक्षात ठेवा, बाकी काय नाही. हा काहीतरी P0 ने डिनोट केलं जातं. ओके, समजतंय. तर काय झालंय, फॉर्म काय तर फ्लुइड, आणि फ्लुइड कुठला राहिला, एअर. मी तुम्हाला तेच सांगितलं, एअरमुळे जो प्रेशर एक्झर्ट होतो तो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ओके, त्यानंतर हायएस्ट ऍट द सरफेस ऑफ अर्थ म्हणजे समजा इथे काहीतरी सी लेवलला मॅक्झिमम असणार आहे. समजतंय, म्हणजे अर्थच्या एकदम जवळ मॅक्झिमम ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असेल ना. समजतंय, कारण इथे जास्त एअर असणार आहे. समजा मी अर्थ पासून कुठेतरी लांब गेलो, म्हणजे समजा 8 किलोमीटर 10 किलोमीटर जर मी वर गेलो, तर तिथे एअर कमी असेल ना ऍज कम्पेअर टू अर्थ सरफेस. सी लेवलला जेवढी एअर असणार आहे त्यापेक्षा बट ऑब्वियस कमीच असणार आहे, म्हणजेच तिथे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पण कमी असेल. आता इथे हायएस्ट का दिलंय, सी लेवलच्या जवळ आहे म्हणून हायएस्ट. जर सी लेवल पासून लांब गेला तर लोवेस्ट. समजतंय, तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर का होणार, कमी होणार आहे. समजतंय, अर्थ पासून जेवढं लांब जाणार आहोत तेवढं. त्यानंतर आता काय, व्हॅक्यूम. when a gas is less than the atmospheric pressure. समजतंय, म्हणजे असा कुठला तरी गॅस म्हणजे त्या जो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पेक्षा कमी आहे. समजतंय, आपल्या सगळ्यांवर एक प्रेशर ऍक्ट करतोय, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. समजा इथे मी उभा आहे, तर माझ्या बॉडीमध्ये पण काहीतरी प्रेशर आहे ना, माझी बॉडी पण प्रेशर आलं, माझ्या बॉडी पण काहीतरी प्रेशर आहे. तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि माझी बॉडी हे दोन्ही एकामेकाचे प्रेशर कॅन्सल करतायत, म्हणून तर मी स्टेबल आहे ना. समजतंय, तर समजा इथे जर एखादा ट्रक आहे, तर त्याच्यावर काहीतरी प्रेशर असेल ना, तर त्याच्यावर सुद्धा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऍक्ट होणार आणि दोघांचं प्रेशर एकमेकाला कॅन्सल करून दोन्ही बॅलन्स होणार आहे. समजतंय, पण समजा एखादा गॅस असेल, तर एखाद्या गॅसचं प्रेशर जर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पेक्षा कमी असेल ना, तर तिथे काय क्रिएट होणार, व्हॅक्यूम क्रिएट होणार. समजतंय, जर एखादा गॅसचा प्रेशर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पेक्षा कमी असेल तर तिथे काय क्रिएट होणार, व्हॅक्यूम. एक सिंपल आहे, तुम्ही आता जर पाणी पित असाल, बिस्लेरी किंवा काही असेल, नॉर्मल ती वॉटर असेल, जर ती पूर्ण तुम्ही तोंड लावून पितात, तर त्यातलं पाणी बॉडीच्या आत चाललेलं आहे. समजते, काढत नाही यार तुम्ही तसंच, तर ती बॉटल काय होते, थोडीशी अशी चपटी होत जाते ना. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये गॅस नसतो. जेवढा गॅस आहे तो गॅस कमी होत चाललेला आहे. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जो गॅस आहे ना, त्याच्यापेक्षा आतमधला जो गॅस आहे तो लेस आहे. म्हणजे बॉटलच्या आतमध्ये काय तयार होतोय, व्हॅक्यूम.
समजतंय? आणि नंतर मग तुम्ही वॉटर काढल्यानंतर ती परत ओरिजिनल शेप मध्ये होते का? कारण मग ऍटमॉस्फिअरचा जो प्रेशर आहे ना तो गॅसच्या त्या प्रेशरला इरेज करून टाकतो आणि तिथे पण मग परत ऍटमॉस्फिअरिक प्रेशरच ऍक्ट करतो बॉटलच्या आत, म्हणून ती बॉटल परत ओरिजिनल शेप मध्ये येते. समजतंय? हा झाला व्हॅक्यूम, हा झाला थेरॉटिकल पार्ट. पण रिअल व्हॅक्यूम म्हणजे काय? रिअल व्हॅक्यूम म्हणजे काय? जिथे कुठलाही मॉलिक्यूल नाहीये, कुठलाही मॅटर नाहीये, कुठलाही ऍटम किंवा आता मॅटर जर नाहीच आहे तर ऍटम पण येणार नाही आणि आयन पण येणारच नाही. ओके, असा कुठला तरी रिजन ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स पण नाहीयेत आणि मॅटर पण नाहीये, म्हणजे समजतंय अर्थच्या बाहेरचा ऍटमॉस्फिअरिक जो प्रेशर असेल अर्थचा जिथे मिनिमम ऍक्ट करू शकतो त्याच्या बाहेरचा स्पेस इथे व्हॅक्यूम असेल ना. समजतंय? आणि इथे समजा कुठला तरी दुसरा प्लॅनेट आहे त्याचा पण काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, पण त्याचा तो फोर्स आणि अर्थचा हा फोर्स या दोघांच्या मध्ये जो पॅसेज आहे ना त्यालाच आपण व्हॅक्यूम म्हणणार ना, कारण तिथे काहीच नाहीये, तिथे काहीच नाहीये, तिथे एअरच नाहीये. समजतंय? तिथे एअर जर नाहीच आहे तर तिथे प्रेशर बनेल का? एअरमुळे कुठला तरी फोर्स ऍक्ट होतोय ना, तर त्याला आपण म्हणतो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. जर बाहेर गेलो तर तिथे एअरच नाहीये, जर एअरच नाहीये तिथे तर तिथे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर नाही होणार ना. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर तिथे नसेल किंवा कुठलाही प्रेशरच नसेल तर तिथे काय तयार होईल? व्हॅक्यूम. समजतंय? तिथे व्हॅक्यूमच तयार होईल. मग तुम्ही म्हणाल सर मग असं नॉर्मली जाऊ शकतो का तिथे? नॉर्मली नाही जाऊ शकत. तुम्ही जर तिथे नॉर्मली गेलात ना त्या व्हॅक्यूम मध्ये तर तुमची बॉडी फाटेल पूर्ण, काय त्याला म्हणतात, डिस्ट्रॉय होईल पूर्ण. का? कारण तुमच्या बॉडीचा पण एक प्रेशर आहे ना. मी काय म्हटलेलं, तुमच्या बॉडीचा प्रेशर ऍटमॉस्फिअर प्रेशरला कॅन्सल करतोय. समजा ऍटमॉस्फिअरिक प्रेशरच नाहीये पण तुमच्या बॉडीचं प्रेशर आहे तर तुमच्या बॉडीचं प्रेशर काय करेल? तुमच्या बॉडीला डिस्ट्रॉय करेल बाहेर जाऊनच. म्हणून तर ते स्पेस शूट आणि रॉकेटमध्ये जातात ना ते लोक. समजतंय? ओके, ते पुढचं आहे टॉपिक. पण आपलं काय, व्हॅक्यूम मध्ये ऍटमॉस्फिअरिक प्रेशर नसणार आहे आणि व्हॅक्यूम काय असेल आणि रिअल व्हॅक्यूम काय असणार आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ओके, त्यानंतर आपण पुढचं डेरिव्हेशन करूया. ओके, हा पुढचा टॉपिक काय आहे? ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ओके, तर ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर म्हणजे काय हे तुम्हाला याच्यात कळेलच. तर आता आपण हे डेरिव्हेशन कशावर बेस्ड आहे? हे डेरिव्हेशन खूप मोठं आहे. तर हे हा फक्त पहिला पार्ट असणार आहे. त्यानंतर अजून ही पहिली इक्वेशन, अजून दोन इक्वेशन येणार त्यानंतर. ओके, तर आपण काय करूया, पूर्ण झाल्यानंतर परत रफ केलं जाईल. रफ केल्यावर अजून डायग्राम पण तसेच असेल, फक्त हा सिलेंडर थोडा सरफेसच्या जवळ असेल आणि हा सिलेंडर तिसऱ्या वेळेस एअर मध्ये असेल. ओके, तर त्याच्यावर बेस्ड काय फॉर्म्युला असतील किंवा तिथे ऍब्सोल्यूट प्रेशर काय असेल तर त्यासाठी हे डेरिव्हेशन आहे. तर मगाशी जी डायग्राम होती तशीच आहे की एखादा सिलेंडर जर लिक्विडच्या आतमध्ये, त्या वेसलच्या आतमध्ये लिक्विड आहे, तर लिक्विडच्या आतमध्ये सिलेंडर पुट केलेला आहे, तो सिलेंडर आतमध्ये चाललेला आहे, तर त्या ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे त्या सिलेंडरवर ऍब्सोल्यूट काही किती प्रेशर ऍक्ट होणार आहे. ओके, तर ते विचारलेलं आहे त्यांनी. तर त्याचं रिलेशन काय असणार आहे? तर ते रिलेशन हे आहे. तर ते मिळायला कसं? ओके, तर आपण स्टार्ट करूयात. एक वेसल आहे, वेसल मध्ये लिक्विड आहे किंवा वॉटर आहे आणि मग वरती काय असणार? एअर. ओके, तर त्यानंतर मी तो वेसलच्या आतमध्ये तो सिलेंडर मी डिप केलेला आहे, तर तो सिलेंडर खाली चाललेला आहे. ओके, तर ए काय असणार आहे? एरिया ऑफ सिलेंडर मगाशी केलेलं तसंच. त्यानंतर x1 - x2 = h. ही व्हॅल्यू काय? x1 - x2 म्हणजे काय? समजा हा रेफरन्सला घेतलाय आपण, तर ह्या पॉइंट पासून सिलेंडरची हाईट काय आहे? x1 ना. ह्या पॉइंट पासून इथली हाईट काय आहे? x2 ना. समजतंय? मग आपण x1 - x2 जर केलं तर मला ही हाईट मिळेल ना. समजतंय? सरफेस पासून ही हाईट काय आहे? x1. सरफेस पासून ही हाईट काय आहे? x2. तर मी x1 - x2 जर केलं तरच मला ही हाईट मिळेल ना. समजतंय? तर ही हाईट म्हणजे काय अजून केलंय? h. समजतंय? त्यानंतर f1 सरफेस एरियाला वरून जो ऍक्ट करतोय तो फोर्स. त्यानंतर f2 काय? जो खालून ऍक्ट करतोय. मी तुम्हाला सांगितलेलं खालनं जो आहे फोर्स मगाशी ऍक्ट करत होते, तर तो वरनं ऍक्ट करणार होता, तो सुद्धा हा फोर्स असणार आहे. म्हणजे मॉलिक्युल्स हे वरून सुद्धा ऍक्ट करतील ना, कारण वर पण लिक्विड मॉलिक्युल आहे, इथे पण लिक्विड मॉलिक्युल असणार आहेत. समजतंय? तर ते पण काहीतरी फोर्स ऍक्ट करतील.
तर तो फोर्स आला. त्यानंतर mg म्हणजे काय, तर सिलेंडरचं वेट, काहीतरी वेट आहे म्हणून तो खाली चाललाय. त्यानंतर P1 काय असणार आहे, P1 क्रॉस सेक्शनल एरिया आहे ना पहिलावाला, ज्याच्यावरती F1 फोर्स ऍक्ट होतोय, तिथे किती प्रेशर इंड्यूस होईल, तो प्रेशर. त्यानंतर F2 जिथून फोर्स ऍक्ट होतो F2 तिथे किती प्रेशर असेल, तर तो असेल. समजतं, हे फक्त नेमिंग दिलेली आहे, हे आपण पुढे लिहिणार आहोत थेअरीमध्ये. त्यानंतर फोर्स बॅलन्स. तर फोर्स बॅलन्स काय होतोय, हा एकटा F2 या दोघांनाही बॅलन्स करतोय ना, म्हणजे कोणाला, वेटला पण आणि वरून जो F1 येतोय तो. समजतंय, या एकट्याला हा F1 हा F2 आणि हा F2 सेमच असणार आहे, पण काय वेट पण खाली येतोय ना. समजतंय, वेटमुळे पण काहीतरी फोर्स येतोय, तर ह्या दोघांची ऍडिशन इज इक्वल टू हा फोर्स मिळेल. समजतंय तुम्हाला, ह्या दोघांची ऍडिशन तर हा फोर्स असेल, म्हणून दोघे एकामेकाला बॅलन्स करतात. तर ते लिहिलेलं आहे F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. समजतंय, F1 प्लस mg. आता त्याला नंबर 1 दिलाय, फोर्स ऍट टॉप अँड बॉटम पोझिशन. म्हणजे टॉप पोझिशनला फोर्स काय असेल आणि बॉटम पोझिशनला फोर्स काय असेल. तुम्ही म्हणाल सर F तर असेल, पण F चा फॉर्म्युला काय होता, प्रेशरचा फॉर्म्युला काय होता, F/A. तर P into A असेल ना फोर्स. समजतंय, तर तेच दिलंय. समजलंय, तर फोर्स काय असेल, प्रेशर इंटू एरिया. तर इथे फोर्स काय असेल, प्रेशर इंटू एरिया, प्रेशर इंटू एरिया, म्हणून F1 इज इक्वल टू P1A, F2 इज इक्वल टू P2A. एरिया तर सेमच असेल ना, सिलेंडर आहे तर इथला क्रॉस सेक्शन एरिया आणि इथला क्रॉस सेक्शन एरिया सेमच असणार आहे. ओके, फक्त प्रेशर बदलेल, फोर्स बदलेल. समजतंय, एरिया तर सेम आहे. आता डेन्सिटी काय सांगितलं मी, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, सेम तसंच, तर मास काय असतं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला काय लिहिलं, एरिया इंटू हाईट, एरिया इंटू हाईट. ओके, आता एरिया काय किती झाला, हाईट काय होते, x1 मायनस x2 ना, ती पुट केली, त्याला नंबर 3 दिलाय. आता इक्वेशन 3, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 या सगळ्यांना एक केलं तर काय होणार आहे, ही व्हॅल्यू मिळेल. म्हणजे काय, याच्यातली m ची व्हॅल्यू आणि इथून F1 F2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर काय केलं, इक्वेशन 1 बघा ही होती, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. त्या F2 च्या ठिकाणी P2A, F2 च्या ठिकाणी P2A, F1 च्या ठिकाणी P1A आणि m च्या ठिकाणी काय आहे, ही व्हॅल्यू पुट केली आहे, आणि g तो ऍज इट इज राहिला. तर त्यानंतर एरिया सगळ्यांमध्ये कॉमन आहे ना, तर इथून काय केलं मी, एरिया कॉमन काढला, तो एरिया आणि हा एरिया कॅन्सल झाला, तर राहिला काय, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो G, रो इंटू जी. एरिया कॅन्सल झालाय, रो इंटू जी इंटू x1 मायनस x2. म्हणजे जो सिलेंडर त्या लिक्विड मध्ये आपण डीप केलेला आहे, तर त्याच्यावरती ऍब्सोल्यूट प्रेशर किती असणार आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो G x1 मायनस x2. समजलेलं आहे, इझी आहे डेरिवेशन, पण खूप लेंथी आहे आणि वेटेज पण असणार आहे याला, 4 ते 5 मार्क्स साठी येऊ शकतं. एवढं लिहून घ्या, बाकीचं आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, तर काय केलेलं, याच्या आधी पूर्ण डीप केलेलं होतं, आठवतंय, सिलेंडर पूर्ण पाण्याच्या आतमध्ये गेलेलं होतं. ओके, तर आता काय कन्सेप्ट असणार आहे की सिलेंडर जस्ट बिलो दी वॉटर लेवल. ओके, किंवा वॉटर सरफेस जो आहे ना त्याच्या जस्ट बिलो असणार. म्हणजे काय की वरचा पार्ट जो असेल सिलेंडरचा एरिया तो ऍटमॉस्फिअर मध्ये असेल, इथे एअर आहे ना, तो वरचा पार्ट ऍटमॉस्फिअर मध्ये असेल आणि खालचा पार्ट दिसतोय, खालचा पार्ट काय असणार, लिक्विड मध्ये. समजते, तर ऍब्सोल्यूट प्रेशर काय असणार, तर ह्या सिलेंडरचा ऍब्सोल्यूट प्रेशर काय असणार, तर तो फाइंड आउट करायचा. ओके, तर मगाशी जो डेरिवेशन केला आपण याच्या आधी जो एक फॉर्म्युला आलेला तो हाच फॉर्म्युला होता ना, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो G x1 मायनस x2. समजते, आता काय केलं, जस्ट बिलो दी सरफेस आहे. ओके, बिलो दी सरफेस. ओके, जस्ट, तर आपण काय केलं, आता P0, हा P0 म्हणजे काय माहितीये का, मगाशी मी सांगितलेलं बघा लेक्चरच्या एकदम स्टार्टिंगला, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर P0 ने डिनोट करतात ना, तर हा P0 हा याच्यामध्ये पण आलाय का, कारण थोडासा पार्ट
हा एअर मध्ये गेलाय ना, तर तिथे ऍक्ट होणारा प्रेशर कुठला, तर तो असणार ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. समजले? तर आता x1 इज इक्वल टू 0. आता मला सांगा, इथे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, तिथे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऍक्ट करतो, तिथले डिस्टन्स काय असणार आहे का? काही नाही. किंवा एवढं लक्षात ठेवा, आता आपण मगाशी ह्या पॉइंट पासून सरफेस घेतलेले ना, जे रेफरन्स पॉइंट हा होता की इथून x1 एवढा असेल, इथून x2 एवढा असेल आणि त्यांची हाईट फाइंड आउट करायची आहे. तर काय केलं, x1 मायनस x2 इज इक्वल टू h मिळत होता. ओके, समजते? तर तो फॉर्म्युला तोच असणार आहे, फक्त आता रेफरन्स पॉइंट कुठला घेतलाय, समजते? म्हणजे हा रेफरन्स पॉइंट असणार आहे. तर इथून आता ह्या पॉइंट पासून जस्ट स्टार्ट करतोय, म्हणजे पॉइंटला एकदम बिलो, एकदम स्टार्टिंगला हाईट काय असेल, 0च असेल ना. समजते? अजून कुठला सिलेंडर वर म्हणजे गेलाच नाहीये पुढे, म्हणजे समजते? आता ही हाईट आहे, समजा ही टोटल हाईट आहे एखाद्या बॉडीची, तर एकदम बेसला हाईट काय असेल, 0च ना. तर तसं आपण काय करतो, हाईट अशी मेजर करतोय, याच्यामध्ये अशी मेजर करतोय, तर ह्या पॉइंटला हाईट काय असेल, 0. म्हणून x1 काय घेतलाय, 0. समजते? इनिशियल पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन आहे, सॉरी. तर म्हणून इथे x1 इज इक्वल टू 0 घेतलेला आहे. त्यानंतर p1 इज इक्वल टू p0. आता जिथे x1 होता तिथे p1 होता मगाच्या डायग्राम मध्ये. ओके, आणि मगाची डायग्राम लिक्विडच्या आतमध्ये होती, म्हणून p1 इज इक्वल टू f1 बाय a झालेला. पण आत्ताचा प्रेशर, हा प्रेशर काय असणार, ऍटमॉस्फिअर ना, कारण इथला जो एरिया आहे तो ऍटमॉस्फिअर मध्ये असणार आहे. समजते? हा एरिया ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, म्हणून मग इथे ऍक्ट करणारा प्रेशर कुठला असेल, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. समजते? म्हणून p1 इज इक्वल टू p0. त्यानंतर आता x2 इज इक्वल टू मायनस h. हा कसा आला, काय होतं मगाशी, x1 मायनस x2 इज इक्वल टू h होतं ना. तर x1 ची व्हॅल्यू काय, 0. ती पुट करा. x2 काय करणार, मायनस साइन इथे, मायनस साइन त्या साईडला घेऊन जा. समजतंय? मग x2 ची व्हॅल्यू काय येणार, मायनस h. तर x2 ची व्हॅल्यू काय, समजतंय? आता त्यानंतर p2 इज इक्वल टू p. समजतंय? p2 इज इक्वल टू p म्हणजे इथे ऍक्ट होणारा प्रेशर काय असेल, तर तोच ऍब्सोल्यूट प्रेशर असेल ना. समजतंय? समजते आपल्याला? मी काय म्हटलेलं, या सिलेंडरवर किती ऍब्सोल्यूट प्रेशर ऍक्ट करतो आहे, तर तो ह्या पोझिशनला ऍक्ट करणार ना. आणि ह्या पोझिशनला कुठला प्रेशर असणार आहे, ऍटमॉस्फिअरिक. तर इथे ऍब्सोल्यूट प्रेशर, तर काय केलंय, p2 इज इक्वल टू ऍब्सोल्यूट प्रेशर. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू जशाच्या तशा उचललेल्या आहेत, आणि जी ओरिजिनल इक्वेशन होती, जी आपल्याला पहिल्या वेळेस फाइंड केलेली होती आपण, ही याच्यामध्ये आपण पुट केले. तर काय करणार, p2 ची व्हॅल्यू काय होती, p, म्हणजे p2 कोणाला इक्वल असणार, ऍब्सोल्यूट प्रेशरला, इज इक्वल टू p1. p1 च्या ठिकाणी काय, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर प्लस रो जी ऍज इट इज. x1 तर 0 चे, तो पुट केला, मायनस h, मायनस फॉर्म्युला वाला तसाच राहणार, आणि x2 ची व्हॅल्यू सेपरेट मायनस h आहे, तर तो मायनस आणि हा मायनस प्लस होणार, आणि व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आता हा मिळाला ऍब्सोल्यूट प्रेशर जस्ट बिलो द सरफेस. समजते? ऍब्सोल्यूट प्रेशर जस्ट बिलो द सरफेस. समजते? हा मिळालेला आहे. ओके, याला पाहिजे तर तुम्ही a दिलेलं होतं मगाशी, याला b. ओके, तर हा मिळाला ऍब्सोल्यूट प्रेशर जस्ट बिलो द सरफेस. p काय आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर. p नॉट काय आहे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. समजते? आणि हा काय आहे, द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. समजते ना? या लिक्विड, याच्या आतमध्ये पूर्ण लिक्विड आहे, या लिक्विड मुळे किती फोर्स ऍक्ट होतोय. सुरुवातीला केलेला आपण आठवतंय का, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच, असंच केलेलं ना. समजते? प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. तर हा काय मिळालेला, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, तर तीच व्हॅल्यू इथे आहे. ओके, आता गेज प्रेशर, तर मी स्टार्टिंगला लिहिलेलं होतं बघा, गेज प्रेशर म्हणजे काय. तर गेज प्रेशर म्हणजे काय, इझी आहे रे, टॉपिक एवढा काय हार्ड नाहीये. गेज प्रेशर is defined as the difference between absolute pressure and atmospheric.
ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यामधलं डिफरन्स म्हणजे काय? गेज प्रेशर. मग मी काय केलंय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर या साईडला घेतला, तर हा प्लस मध्ये इथे आला की मायनस, मग P मायनस P0 इज इक्वल टू रो जी. समजतंय? बाकी काय नाही. डेफिनेशन पण अशी द्यायची की गेज प्रेशर इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, हे झालं. आता त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट प्रेशर जस्ट बिलो दी सरफेस काढले ना आपण. आता ऍब्सोल्यूट प्रेशर ॲट ए डिस्टन्स d म्हणजेच काय? अबाव दी सरफेस. हा जस्ट बिलो दी सरफेस होता, अबाव दी सरफेस. मग मी काय करणार, समजते आता काय केले? म्हणजे आता लिक्विड सरफेस इथे आहे आणि हा काय अबाव दी सरफेस, म्हणजे जो सिलेंडर आहे तो अबाव दी सरफेस आहे, म्हणजे लिक्विड सरफेसच्या वर आहे. तर त्याच्यावर ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होईल आणि त्याचा ऍब्सोल्यूट प्रेशर काय असेल ते पण फाइंड आउट करायचंय ना. ऍब्सोल्यूट प्रेशर जस्ट बिलो तो फाइंड आउट केला, आता अबाव दी सरफेस तो फाइंड आउट करायचा आहे. तर काय करणार, ज्या व्हॅल्यूज होत्या त्या ॲज इट इज x1 p1 x2 p2. समजतंय? आता मगाशी आपण हाईट काय कन्सिडर केलेली h, म्हणून इथे h आलेला, इथे h आलेला. तर आता त्यांनी हाईट काय कन्सिडर केली आहे? d, डिस्टन्स. म्हणजे काहीतरी डिस्टन्स असेल. आता त्यांनी असं का केलं का माहिती, मुलांना त्रास द्यायचा होता म्हणून केलं असेल. जर ॲज इट इज h ठेवला असतं तर तेवढं इझी झालं असतं, मुलांना कन्फ्युजन झालं नसतं. पण उगाच तुम्हाला कन्फ्युजन द्यायचे म्हणून हाईटच्या ठिकाणी d दिला, काहीतरी डिस्टन्स म्हणून. ओके, म्हणजे आता सरफेस पासून तर ह्या हाईट पर्यंत किंवा ह्या डिस्टन्स पर्यंत ऍब्सोल्यूट प्रेशर काय असेल तर ते फाइंड आउट करायचं. ओके, तर आता काय केलं, x1 म्हणजे आपण मगाशी हा रेफरन्स पॉइंट धरलेला, आता पण रेफरन्स पॉइंट तोच असणार आहे. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स d. त्यानंतर p1 इज इक्वल टू p. ओके, म्हणजे आता इथे जो प्रेशर ऍक्ट करत आहे तर तुम्ही म्हणाल सर तो प्रेशर तर ऍक्ट करेल पण तिथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट करेल ना. हो, तिथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण ऍक्ट करेल, पण तिथे मॅक्झिमम प्रेशर कुठला असेल? ऍब्सोल्यूट. समजते का? कारण सरफेसच्या जवळ हा आहे ना, तर सरफेसच्या जवळ ऍटमॉस्फेरिक प्रेशर मॅक्झिमम असतो. हा सरफेस पासून थोडासा लांब आहे ना. तुम्ही म्हणाल सर थोडासा लांब म्हणजे किती लांब आहे? जास्तीत जास्त 2-3 मीटर किंवा काहीतरी असेल, एवढा काय फरक पडणार आहे? का फरक पडतो माहितीये? कारण आपण हा P2 कन्सिडर केलाय ना ऍटमॉस्फेरिक प्रेशर. समजते? हा P2 कन्सिडर केलाय, सरफेसच्या एकदम जवळचा कन्सिडर केलाय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जर सरफेसच्या जवळचा आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर करतोय तर थोडासा जो लांब आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर नाही करू शकत. नाहीतर मग हे दोन्ही प्रेशर सेम होतील. समजते? दोन्ही प्रेशर सेम होतील आणि मग ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर होईल. तसं जर झालं असं ते डेरिव्हेशनच नसतं दिलं ना बुकमध्ये. समजते? तर काय केलंय, P2 ह्या पोझिशनला सरफेसच्या एकदम जवळ आहे. मी म्हटलेलं सी लेवलच्या एकदम जवळ असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर मॅक्झिमम असतो, हायएस्ट असतो. तर इथे कन्सिडर केलाय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, P1 ला कन्सिडर केलाय ऍब्सोल्यूट प्रेशर. त्यानंतर x2 ह्या पोझिशनला डिस्टन्स काय असेल? मी मगाशी सांगितलेलं सरफेस पासून मगाशी x1 0 होता आणि x2 इज इक्वल टू -h होता. आता x1 इज इक्वल टू d आहे आणि x2 सरफेस पासून एकदम बॉटमला हाईट काय असते कुठल्याही गोष्टीची? 0 ना. स्टार्टच काय झाली तर हाईट काय असणार इथे? 0. म्हणून काय घेतलंय? ओके, आता त्या व्हॅल्यू ॲज इट इज पुट करा. त्या व्हॅल्यू घ्या इथे आणि जी ओरिजिनल इक्वेशन होती आपली स्टार्टिंगला मिळालेली, तर P2 ची व्हॅल्यू काय? P0. तर इथे P0 पुट करा, P0 मिळालं. त्यानंतर P1 ची व्हॅल्यू काय? P, ही पण पुट केली. त्यानंतर रो जी ॲज इट इज, आणि x1 - x2. x1 ची व्हॅल्यू काय? d, x2 ची व्हॅल्यू 0. इथे झाली. आता तुम्ही म्हणाल सर मग इथे रो लिहिलाय तुम्ही, तर हा रो एअर का लिहिलाय? कारण आता ह्या
या फॉर्म्युलामध्ये जी डेन्सिटी वापरणार ना आपण ती एअरची डेन्सिटी असेल. तर तसं का? कारण तो सिलेंडर मॅक्झिमम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एअरच्या ना. तर ज्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये मॅक्झिमम असतो त्याचीच तर डेन्सिटी घेतो आपण. तर ह्याच्यामध्ये जी डेन्सिटी वापरलेली आहे ती कोणाची असेल? लिक्विडची ना. कारण हा मॅक्झिमम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? लिक्विड. इथे जी डेन्सिटी असेल ही कोणाची असेल? लिक्विडची ना. कारण इथे हा मॅक्झिमम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता? लिक्विडच्या. म्हणून इथे लिक्विडची डेन्सिटी, इथे एअरची डेन्सिटी असणार. मग तुम्ही म्हणाल सर इथे आधी तुम्ही लिक्विड काय लिहिलं? पाहिजे तर लिहू शकता तुम्ही. लिहिलं तरी काय कोणी रॉंग देणार नाही किंवा नाही लिहिलं तरी देणार नाही. पण इथे लिहावंच लागेल. का? कारण ही एअरची डेन्सिटी आहे म्हणून. ओके. तर आपण काय केलं? व्हॅल्यू ॲज इट इज पुट केलेला आहे. डी फक्त पुढे घेतलेला आहे. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला इक्वल दिसावा म्हणून काय केलं मी? फक्त हे बघा, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला इक्वल दिसावा म्हणून काय केलेलं आहे? ही पूर्ण व्हॅल्यू प्लस मध्ये तिला इज इक्वल टू च्या ह्या साईडला घेतली तर मायनस झालंय. म्हणजे इज इक्वल टू च्या ह्या साईडला घेतली तर काय होईल? P इज इक्वल टू P0 मायनस ही व्हॅल्यू ना. म्हणजे समजते दोन्ही व्हॅल्यू एकमेकाला ऑलमोस्ट इक्वल आहेत. फक्त इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. म्हणजे इन शॉर्ट जस्ट बिलो असेल तर प्लस, जस्ट अबाव असेल तर मायनस, जस्ट बिलो असेल तर हाईट, जस्ट अबाव असेल तर डिस्टन्स, जस्ट बिलो असेल तर डेन्सिटी कोणाची? लिक्विडची. जस्ट अबाव असेल तर डेन्सिटी कोणाची? एअरची. समजतंय? म्हणजे हे 3 फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट आहेत. समजतंय? आणि याच्यावरच तुम्हाला सम सॉल्व करायचे आहेत. हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला जसं दिलेला असेल, कधी सांगितलं असेल असं सिलेंडर लिक्विड मध्ये आहे, लिक्विडच्या बाहेर आहे, अर्धा लिक्विड मध्ये, अर्धा लिक्विडच्या बाहेर आहे, तर व्हॅल्यू काय असेल, तर ऍब्सोल्यूट प्रेशर काय असेल, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असेल. ओके. तर त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी ह्या इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. समजलंय तुम्हाला? ओके. पाहिजे तर तुम्ही लिहू शकता. काय छोटासा टॉपिक आहे, थेरॉटिकल टॉपिक आहे हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणजेच काय की समजा असं एक तुम्हाला मॉडेल दिलेलं आहे की समजा याच्यामध्ये मी जर पाणी ओतत गेलो आणि सगळं पाणी एका लेवलला आलेलं आहे लिक्विड, तर मला सांगा कुठल्या पोझिशनला सर्वात जास्त प्रेशर ऍक्ट होणार? सर्वात जास्त प्रेशर या बॉटम मोस्ट पोझिशनला ना. समजतंय? एकदम खाली इथे सर्वात जास्त प्रेशर असेल ना या लिक्विडचं. समजतंय? पॅराडॉक्स म्हणजे काय? पहेली ना, काहीतरी पझल म्हणतो ना आपण. तर हाच पझल आहे की लोकांना असंच वाटतं की सर्वात बॉटम मोस्ट पोझिशनला प्रेशर सर्वात जास्त असेल आणि सर्वात वरच्या पोझिशनला प्रेशर सर्वात कमी असेल. असं काहीच नाही. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं इथे लिक्विड मॉलिक्यूल असणार आहे, इथे लिक्विड मॉलिक्यूल असणार आहे. ते लिक्विड मॉलिक्यूल जेवढा फोर्स त्या एरियावर ऍक्ट करणार तेवढाच प्रेशर क्रिएट होणार ना तिथे. समजते? म्हणजे इथे मॉलिक्यूल्स तेवढेच आहेत, वॉटरच आहे म्हणजे मॉलिक्यूल सेम फोर्स लावणार. समजते? तर तोच फोर्स लावला जाईल, तर तोच फोर्स इथे एक्झर्ट केला जाईल. समजते? तोच फोर्स इथे एक्झर्ट केला जाणार आहे. सेम इथे तोच एक्झर्ट केला जाणार आहे. समजते? म्हणजे इथे पण मॉलिक्यूल सेमच आहेत, वॉटर मॉलिक्यूलच आहेत, इथे पण वॉटर मॉलिक्यूलच आहे. म्हणजे त्यांनी लावलेला फोर्स हा सेमच असणार आहे. तर हेच सांगतो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. समजतंय? बाकीची तुम्हाला जी कन्सेप्ट आहे टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे ती पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. मी फक्त तुम्हाला आता ओरली एक्सप्लेन केलेलं आहे. छोटासा टॉपिक आहे. ओके. समजलंय? त्याच्या आधीचं डेरिव्हेशन समजलेले आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.